गावामध्ये आज माझं काम होतं ड्रेस टाकायचे, तर सगळीकडे नुसते सिंहस्थाचीच काम आहे. अर्धवट का करतात पण आता इथं पण अर्धवट सगळं अर्धवट चालू. हां काम चालू केलंय ना, लेबर वगैरे सगळे परमिशन पुढच्या एका वर्षात कंप्लीट करायचं आहे ना त्यांना. करतील. गावात आल्या आल्या गर्दी आहे. आज गुरुवार आहे तरी गर्दी केवढी. सगळंच पाडलेलंच होतं पण अजून मोकळं केलं. माझ्या मामाकडे जातोय कारण की माझ्या अजून एक मामाचं लग्न आहे. तर येणाऱ्या काही ब्लॉग्स मध्ये तुम्हाला लग्नाचे काही ब्लॉग्स भेटतील बघायला, हो ना. तर आज त्यातलंच एक फंक्शन आहे, तिकडे आम्ही चाललोय. गोंधळाचा कार्यक्रम. खूप मजा येणार आहे. तर स्टे ट्यून. गाडीवर मिळू. हृदयांश इकडे. तर येस ओय हाय कर यांना. हाय कर. हाय. तर येस गाईज, आता आम्ही आलोय जसं सांगितलं तुम्हाला आलो होतो. तर इथं खेळू राहिलोय. ओय खेळती का? अरे संपलं असेल ते. फिर अशी गोल फिर मला ती हेअरस्टाईल दाखव. छान आहे, मस्त. कधी जायचं आपल्याला सिन्नरला? 1 तारीखला का 3 तारखेला? दादाला सांग 3 तारखेला, दादाचा क्लास झाल्यावर. गौरी आहे. तर या आमच्या गौरी म्हणजेच आमच्या ननंदबाईंच्या मुलगी, आणि आज आम्ही तिकडे आलो होतो. हां, आणि आमचे शंभूराजे खूप छान मस्त असं वास्तुशांती पण झाली. पूजा तर खूप छान होती, सगळं छान झालं. मला फक्त एक फोटो टाका, आमचा फोटो थोड्या वेळाने ताईंसोबत. कर तू. एवढं पण ऍक्शन नाही, ओव्हर ऍक्टिंग नाही सांगितली. हाँ अभी करो अभी करो असं.
खूप छान, एकदम मस्त झालं आणि जेवण पण खूप छान होतं. पूजा पण खूप छान होती. हे चिमणीचं आउटलेट काढायचं बाकी आहे ना? काढलंय का? तर येस, माझं काहीतरी काम आहे तर त्याच्यासाठी मी गावात चालली आहे. तर तुम्हाला दाखवते काय काम आहे. आणि हृदयांश गेला आहे परत सिन्नरला, कारण काल मम्मी आली होती. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की वास्तुशांती होती आणि तिकडे वास्तुशांती होती आणि मग त्यानंतर मम्मी आली आणि हृदयांशला घेऊन गेली. तर चला आता गावात जाऊ. तर येस, आज काहीतरी नवीन बनवलं आहे. नवीन म्हणजे हृदयांशला पोह्यांचा चिवडा खायचा होता. मग जशी वॅकेशन सुरू झालं तसं तो मला बोलत होता की मम्मा मला चिवडा बनव. तर मी चिवडा बनवला, पण हृदयांशच गेलाय सिन्नरला. तर हे बॅक कॅमेऱ्याने हसतात ते माझ्यावर कारण हृदयांसारखं एवढं परफेक्ट नाही बोलू शकत, पण ठीक आहे, ट्राय करतोय आपण. कसं झाला चिवडा? छान झालंय. आवडेल का हृदयांश? आवडेल. तर आज टाईम होता, म्हटलं चला बनवूया. आणि तर येस, जसं मी सांगितलं की हृदयांसाठी चिवडा बनवला आणि हृदयांश गेला आहे सिन्नरला, तर मी पण जाणार आहे सिन्नरला. आणि हृदयांश नाही आहे तर करमतच नाही आहे. तर 2-3 दिवस असंच वाटेल, पण नाही, पण मी उद्या जाणार ना पण मग तो नसला ना की करमतच नाही. असं वाटतं की बापरे केवढं शांत शांत घर आहे. पण मग त्याला पण वॅकेशन लागलेत, बघूया. चलो, गुड नाईट. तर जसं मी सांगितलं तसं मी सिन्नरला चालली होती, कारण 13व्याचा प्रोग्राम होता. मामाला लगेच पाठवते. नाही गाईज नो. तर जो 13व्याचा कार्यक्रम होता तो होता शिर्डीला. तर तिथून शिर्डी एअरपोर्ट हे फारच जवळ होतं. आणि जो 13वा होता म्हणजेच आमच्या ह्याच्यामध्ये 13व्याचा कार्यक्रम किंवा भंडाऱ्याचा कार्यक्रम म्हणतो, तो मोठा असतो. वारल्यानंतर 13 दिवसांनी असतो. तर तिथलं काही शूट करण्यासारखं नव्हतं, त्यामुळे मी काही केलं नाही. पण आम्ही एअरपोर्टजवळ आल्यावर तिथे एक विमानाचं लँडिंग झालं आणि ते हृदयांशला बघायचं होतं. तर ते आम्ही बघत होतो इथे. मग त्यानंतरून मी नाशिकला परत आले. तर एव्हरी संडे हृदयांचा क्लास हा असतोच, त्यामुळे तो परत सॅटर्डे किंवा संडेला येतो आणि त्यानंतरून तो मंडे जसं जमेल माझ्या भावाला तसा तो त्याला न्यायला येतो. तर त्यानंतरून मी परत जाणार आहे सिन्नरला. तर ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या पुढे बघा. हे बघ ना, मोठं आहे ना, बघ ना, हे काय याच्यात दिसतंय ना, प्रायव्हेट आहे. अरे प्रायव्हेट आहे मम्मी. लय छोटं आहे रे. कस काय मम्मी ते खाली आलं आता? ते पार्किंग करायला आता त्या साईडला पार्किंग. तर आता हृदयांश आला आहे आणि काय नुसतं असतं सिन्नरला, काय माहिती परत आज आता जाणार, आज काय माहिती आता कधी जाऊ. आता आम्ही परवा जाऊ. परवा शंभू तुम्हाला माहितच तर असेल. ओपन कर. शंभू, तर आम्ही निघालोय. आवाज माहित नाही किती येईल, बोल हृदयांश. तर काय आता आम्ही निघालोय. इथं बच्चा पार्टी चालू. गोइंग टू वेअर? सिन्नर. कुठे?
कुठे चाललो आपण? चिन्हला. पण मी परत रिटर्न येणार आहे आज. मी फ्रायडे नाही, हो आज नाही, उद्या सकाळी, कारण माझं ऑफिस आहे त्याच्यात. बापरे, जादू आहे. जादू आहे, जादू. तर मला सुट्टी होती म्हणून मग माझ्या छोट्या बहिणीला आणि ह्या तिघांना सिन्नरला घेऊन यायचं होतं, कारण माझ्या भावाला थोडंसं काम होतं, त्यामुळे त्याला जमणार नव्हतं. म्हणून मग मीच ठरवलं की चलो यांना एक दिवसात, म्हणजे एक दिवस राहता येईल आणि यांना सोडता पण येईल, म्हणून मग मी सोडवायला आली. तर नेक्स्ट डे मी लगेच जाणार आहे नाशिकला आणि तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये नक्कीच समजेल की काय काय असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या ब्लॉग्समध्ये दिसणार, जसं की लग्न किंवा मग आम्ही कुठे फिरायला वगैरे जाणार, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. तर हॅलो, तर आम्ही आता जेवण वगैरे झाले आणि आम्ही आलो कुठे? गणपती मंदिरात. बघ शंभू बघ, आण म्हणतो तिला, ते बघू बघ कसं आहे. तर हा आहे फक्त 3च वर्षाचा आणि इतका छान क्रिकेट खेळतो, खरंच खूप छान खेळतो. तर ह्यांचीच मज्जा मस्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मे बी शॉपिंगचं पण मी काही व्हिडिओज किंवा मी काय काय शॉपिंग करणार हे पण तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की नेक्स्ट ब्लॉग बघा. थँक्यू.